ज्या आवाजानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची सेवा केलेली आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय उमेशजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। आज अनेक दिवसानंतर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये। उमेशजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी शुभ झालेला आहे, त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत। डॉट बॉल आलाय, यावेळेस पाच चांगला स्ट्रोक केलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक सिंगल आले। सहा रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। फ्लड लाईट्स आता ऑन होत आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 6 रन खर्च केल्यात गोलंदाज विनोद माने जे वाकुर्डी परिसरामधील खेळाडू आहेत। स्ट्रायकर एंडला बॅटर अंकुश जाधव, गुढी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू। या बॉलवरती कोणती धाव नाहीये, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 6 रन लागले गेल्या। सहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय। आता गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 मध्ये कोणत्या गोलंदाजाला संधी दिली जाईल टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई या टीम कडून। त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती रामचंद्र राणे साहेब आप्पा सोनवडे ग्रामपंचायतीचे सदस्य यांची देखील उपस्थिती झालेली आहे, त्यांचं करूया शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत। विजय माळी, विजय माळी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्रायकर एंडला ऋतिक, पहिला बॉल समोरच्या दिशेत पिक केलाय, चांगला स्ट्रोक लगावलाय। सूरज त्या ठिकाणी बॉलची फेकी करतील, या बॉलवरती फारसं काही मिळणार नाहीये, एक सिंगल आले। टीमची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती। त्याचबरोबर आज मेगा फायनल मध्ये आशिषजी चोरगे सर देखील आपल्याला त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेल, त्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी झालेली आहे, त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने सहर्षाचं स्वागत। बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू धावतोय, बॉल जातोय दणदण करत, सीमारेषा पार, मिळतील धावा 4। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। टीमची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। अंकुश जाधव कलात्मक फटक्यासाठी जाणले जातात, अगदी टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला। अंकुशच्या बॅट मधून हा चौकार येतोय। संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। पंचांच्याकडे त्याचबरोबर संदीप दादा कोळेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत। 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। विजय माळी चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 6 रन खर्च केल्यात।
यावेळेस पालख्याने कट केला क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार एक सिंगल आले संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती यावेळेस पा बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक 100 कॅच ओ माय गॉड 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 आणि या प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट झेल टिपलाय वाकुर्डेचे विनोद माने अप्रतिम झेल टिपलाय 100 कॅच महत्वाची विकेट ऋतिक मानेला माघारी धाडलंय माने या ना माने परंतु झेल टिपलाय विनोद माने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ऋतिक मानेने ताकद जनरेट केली होती या फटक्यावरती परंतु शेवटच्या क्षणाला विनोद माने धावत गेला आणि अप्रतिम प्रयत्न स्वतःला जज केलं जजमेंट केलं आणि 32 शिराळा प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट झेल या खेळाडूने टिपले विनोद माने वाकुर्डेचे ही झेल अगदी थोड्याच वेळामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला झळकेल अशी झेल आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल हलक्या त्याने दिशा दिली क्षेत्ररक्षकाने गडबड केली आहे क्रिकेट मध्ये गडबड करून चालत नाहीये आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार आलाय टीमची धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले 18 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 18 रन लॉस ऑफ 2 विकेट चला जास्त वेळ घेऊ नका कारण की प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचं टायमिंग असेल याची नोंद घ्या अठरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी शिराळा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू ज्या खेळाडूने शिराळा तालुक्याच्या क्रिकेटच्या पटलावरती अनेक वर्ष राज्य केलंय मराठेवाडी गाव आणि या गावातील एक अष्टपैलू खेळाडू अमर मराठे गोलंदाजीसाठी दाखल झालेत अमर मराठे गोलंदाजीसाठी दाखल झाले तिसरं षटक आतापर्यंत 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कोणती धाव मात्र मिळत नाहीये या वेळेस फुलटॉस बॅट वरती आपल्याला पाहायला मिळाला अंकुश जाधवच्या बॅट मधून घनाघाती प्रहार चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा 4 चौकार आलाय चौकार आलाय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अंकुश जाधवची 9 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 15 धावा झाल्यात यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय एलिव्हेशनची कमतरता फलंदाज होतोय ओ यू टी आउट महत्वाची विकेट आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचा फलंदाज अंकुश जाधव माघारी
22 धावा, 22 वरती 3. अंकुश जाधव माघारी परतलाय. नवीन बॅटर ओमकार पाटील आलाय. ओमकार आला आणि ओमकार गेला. गोल्डन डकची शिकार ठरतो. ओमकार पाटील बाद झाला. आणखी एक विकेट आले. अमर मराठेची चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक संघाला करो या मरो अशी अवस्थानी अशा परिस्थितीमध्ये तिखट मारा सध्याच्या घडीला सुरू आहे अमर मराठेचा. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता. यावेळेस अमर मराठेने अप्रतिम गोलंदाजी करत असताना ओमकार पाटीलची विकेट घेतली. अंकुश जाधवला माघारी धाडलं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकार बघत राहिला यष्ट्यांच्याकडे, परंतु तोपर्यंत अमर मराठे सेलिब्रेशन करत असताना यावेळेस दत्ता मिस टायमिंग स्ट्रोक. ओ माय गॉड, हॅट्रिक अमर मराठे. 3 बॉल वरती लगातारच्या 3 विकेट आणि 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 7 मध्ये हॅट्रिक आपल्या नावावरती करणारा पहिला गोलंदाज ठरलाय मराठेवाडी गाव. आणि मराठेवाडी गावचा सुपर डुपर खेळाडू अमर मराठेने हॅट्रिक संपादन केले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट अंकुश जाधव, दुसरी विकेट ओमकार पाटील आणि तिसरी विकेट आता दत्ताला देखील माघारी पाठवलंय. काय गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाज, संघाला मागणी तसा पुरवठा करणारा खेळाडू म्हणून अमर मराठेचं नाव घेतलं जातं. चांगली गोलंदाजी. 5 बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्यात. शेवटचा बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकरीला किरण वाघमारे. यावेळेस पालख्यातने फक्त ढकललंय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अमर मराठेचं षटक अप्रतिम राहिलं. 4 रन खर्च करत 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. हॅट्रिक संपादन केले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आर्यन 11 शेडगेवाडी या संघानं बनवलेल्या 80 धावा वगळता या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणताही संघ 80 पर्यंत मजल मारू शकलेला नाहीये. 4 षटक आता मार्गस्थ. अगदी अमर मराठीची विकेट हॅट्रिकची व्हिडिओ लगेचच या ठिकाणी ओमसाई live.in यूट्यूब वाहिनीवरती अपलोड केली आहे. फास्ट जमाना आला आणि ओमसाई MTC देखील यात कमी नाही आहे. कारण की टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना तुम्ही त्यामध्ये पारंगत असणं गरजेचं असताना तेच आपल्याला पाहायला मिळते. सागर फराड आणि त्यांची ही संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेते कोणती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि याच कामासाठी ओमसाई MTC लाईव्हला पसंती दिली जाते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न सूरज तांबीट बॉलच्या खाली कॅच पकडले. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. तू चल मैं आया.
अशी अवस्था आता पाहायला मिळते आर्यन 11 शेडगेवाडीचा सागर थोरात आणि बॉलिंग करतायत जोरात. मोसम कट नाही 4 जण 4 तोंडानं एका कानानं ऐकायला लागते ना. मग इकडे माहित धरलंय निघालोच मी आता. आणि अमर मराठेने जी विकेट हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान संघाचे संघ मालक प्रकाश पाटील मामा यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि विनोद माने यांनी जी झेल टिपली सीमारेषे लगत त्याच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या संघाचे संघ मालक प्रकाश पाटील मामा यांनी या ठिकाणी खेळाडूंच्या वरती बक्षिसांचा वर्षाव केला आहे. कारण की अमर मराठीने जी विकेट हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि विनोद माने यांनी जे झेल टिपली आणि तदनंतर मात्र आर्यन 11 शेडगेवाडी या संघाचा फलंदाजीचा बुरुज पूर्णपणे ढासळला त्या खेळाडूसाठी देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागर थोरात यांचे. यावेळेस पहा कॉट बिहाइंड द विकेटची संधी आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. काय गोलंदाजी मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई या टीमची सध्याच्या घडीला सुरू आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला स्वस्तात माघारी पाठवलंय. आतापर्यंत 7 विकेट 24 धावा धावफलकावरती. सागर थोरात चांगली गोलंदाजीची सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट घेतली त्यानंतर मात्र लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बॅटच्या साहाय्याने 1 रन डॉट बॉल आणि तदनंतर विकेट. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल यावेळेस पहा बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकानंतर टीमची धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 शिराळा प्रीमियर लीग शिराळा प्रीमियर लीग मेगा फायनलचा हा दिवस अंतिम रात्र आणि तमाम प्रेक्षकांची मांदियाळी आज या अंतिम रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आता गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं स्लॉक षटक अमर मराठे यांचे छोटे बंधू दीपक मराठे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. दोन्ही भावांनी 32 शिराळाच्या क्रिकेटमध्ये आपलं नाव कोरलंय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर व्यासपीठावरती पैलवान आनंदा बागल बसतात कुस्ती संघटक कराड तालुका. त्याचबरोबर सन्माननीय बाबूराव बेंगडे तात्या यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत. त्रिशा 11 संघाचे संघ मालक विजयाण्णा सावंत यांचं देखील शुभागमन. बॉलला अडवलंय. एकच सिंगल
एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल. ऑन साइडला अप्रतिम झेल टिपलाय. आणखीन एक अप्रतिम झेल या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते सागर थोरात यांचा. 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना झेल अप्रतिम टिपला आणि सागरने कॅच पकडले, सागरला बाद केलंय. सागर थोरात वाकुर्डेचे सुपरस्टार खेळाडू. गोलंदाजी चांगली राहिली, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% योगदान दिलंय. विजयदादा जाधव यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी दुपारी 2ला जी गाडी मानखूर वरून निघाली ती आता 7 वाजता बरोबर पोहोचले. मध्ये ट्रॅफिक लागलं, भरपूर अडथळे आले, अडचणी आल्या, तरी देखील आज उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये महत्वाची आहे. दादा बॉयज या टीम कडून चांगलं प्रदर्शन राहिलं. विजय जाधव असतील आणि विजय रेटरेकर आणि त्यांची संपूर्ण टीमचं यावेळेस पा काठी काढलीये. दांडी गुल, फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट. काय गोलंदाजी दीपक मराठेची. अमर मराठेने हॅट्रिक केली, आता दीपक मराठेने देखील लागोपाठच्या 2 विकेट घेतल्यात. आता शेवटची विकेट आता आर्यन 11 शेडगेवाडीचे, तब्बल 9 विकेट. आणि हा देखील रेकॉर्ड या लीग स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की ऑल आउट करण्याची संधी मात्र निर्माण झाली. आता मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई जे प्रकाश पाटील मामा यांचा संघ आहे आणि या वर्षी मात्र चांगली टीम बांधणी केली प्रकाश भाष्टे यांनी. 6 वर्ष ट्रॉफीच्या शोधामध्ये हा संघ, परंतु संघर्ष थांबला नाही. 6 वर्षामध्ये जिद्दीने हा संघ पुन्हा एकदा उतरलाय. शेवटच्या बॉलवरती बिग हिट केलाय. माफ करा, अजून देखील एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. 27 धावा धाव फलकावरती. तर भीमर साठी रेफर केलाय. नो बॉल, नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फ्रीटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय पाठीमागे. डिक्लेअर झोन मध्ये एक बाईच्या स्वरूपामधील ही धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आता शिल्लक. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झालाय. ऑल आउट करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी गमावले मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या
खेळाडूने पहिला डाव समाप्त झाला 30 वरती 9 विकेट माघारी परतल्या. आर्यन 11 शेडगेवाडी संघ बॅटिंग करत असताना कुठेतरी कमी पडला. आता इनिंग ब्रेकमध्ये आपण घेऊया टॉससाठी अमरजी पवार साहेब श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ संघाचे आधारस्तंभ यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत. MV टायगर आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ. आता मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या संघाला करायचे आहेत 31 धावा आणि 31 धावा कशा पद्धतीने केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात उमेशजी म्हात्रे सरांना. हॅलो, चला अमरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. एका बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ संघ आणि दुसऱ्या बाजूला MV टायगर. दोन्ही टीमचे कॅप्टन या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणाला MV टायगर टीम सुनील पाटील नाना टॉस साठी या. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ संघ अभि या. MV टायगर या टीमचा आहे कॉल. श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ संघाचे आधारस्तंभ सन्माननीय अमरजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. स्विंग द कॉइन आणि टेल कॉल केलाय आणि टेल चालाय. टॉस जिंकलाय टीम MV टायगर या टीमनं टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये निर्णय खूप महत्वाचा असेल कारण की आतापर्यंत ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली कालच्या फ्लड लाईट्स मध्ये तो संघ विजेता झालाय. परंतु आजचा दिवस वेगळा, आजची रणनीती वेगळी. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल? आतापर्यंत किती सामने तुमचे झालेत, किती सामन्यामध्ये जय आणि किती सामन्यामध्ये पराभव तुमचा झालाय? 3 मॅच म्हणजे 2 विन 1 लॉस. म्हणजे ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आता किती धावांचं टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला द्याल? 50-60. एकंदरीत शंकरदादा मोहिते साहेब आणि विशाल भाऊ नायकवडी यांच्या वतीनं पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन ही स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय केली? खूप छान पद्धतीने एन्जॉय केले. चला दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा कारण की आता फिल्डिंग करायची आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू या टीमला. डिओर डाय अशी मॅच आणि जशी दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात, आवाजामध्ये करूयात परिवर्तन. अनेक वर्षानंतर कोपरखेने गावचा आणि 32 शिराळा तालुक्यासाठी अनेक वर्षे ज्यांनी समालोचन केले असे आमचे समालोचक आणि मार्गदर्शक उमेशजी म्हात्रे सरांचा आवाज दुसऱ्या डाबामध्ये आपण ऐकूयात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 32 शिराळा प्रीमियर लीग 2026. धन्यवाद. हॅलो 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 चेक, हॅलो चेक, आवाज कर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक बेस दे बेस हॅलो अबोल लोवर फुलटोच एक चांगला फटका सजवला करण स्क्वेअर ऑफ द विकेट 4 धाबे ते बसवले. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन अपिश कट केलाय. खूप चांगला फटका पॉइंटच्या भरून 1 धाबे ते मिळते करणला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 11. आर्य निलेबड आणि त्यांच्या विरोधामध्ये मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान असा सामना तुम्ही पाहताय. हॅलो चेक 31 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. त्याचबरोबर समृद्धी 11 या संघाचे संघमालक सचिनदादा गायकवाड, संदीप भाऊ गायकवाड यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. नितीनजी शेनवी या सर्वांचं 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये सहर्षाचं स्वागत. पहिल्या डावामध्ये या डावामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या टीमनं. खास करून करणचं मी कौतुक करेन, कारण कंपॅरिझन जर पाहिलं तर मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानच्या 12 धावा आहेत. त्यांनी आर्य निलेबननं 1 विकेट गमावला होता. अशा कंडिशनमध्ये 6 रन बनवत असताना खूप चांगलं टेलिकास्ट तुम्ही पाहता. ओमसा MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा अखेर स्कोर बोर्डवरती 12. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 19. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. भोवे यांनी दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. 32 शिराळा प्रीमियर लीग म्हटलं की हे आमचं जुनं नातं आहे. आज विजय रेटरेकर असतील, बबलू पाटील असतील, या लोकांना मात्र भरपूर प्रेम दिलेलं आहे. ज्यावेळेस कोपरकिरणाच्या भूमिपुत्र क्रीडांगणावरती ज्यावेळेस स्पर्धा रंगायच्या त्यावेळेस मात्र आमचा आवाज त्या स्पर्धेमध्ये आवर्जून असायचा. आणि खास करून विजय रेटरेकर यांचं मी कौतुक करेन, त्यांना धन्यवाद देईन. कारण ज्या वेळेस विजय रेटरेकरची जी स्पर्धा होते त्यावेळेस मात्र आमची आवर्जून आठवण आमच्या विजय रेटरेकरला असते. हा बॉल थोडासा फिंगर्स रोज केले होते बॉलवरती उदयनं. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी एक्शन रिप्ले. चांगला बॉल फिंगर्स रोज केले. टर्न अँड बाउन्स आला बॉल. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक एकदम चांगली फिल्डिंग. बॉल फेकी करणार तोपर्यंत 1 धाव इथे मिळते करणला. आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 13. धाबा झालेत. ओ स्लॉट मध्ये उडवलाय बॉल. मिड विकेटला क्लिअर करतोय बॉल. टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषा पलीकडे अमरच्या बॅट मधून येतोय हा कडक फटका. बॉल सीमा पार. षटकार अमर मराठे 32 शिराळा तालुक्यातील एक मातब्बर खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवलेत. अनेक इनिंग्स त्यानं खूप चांगल्या पद्धतीने साकारलेले आहेत. असा एक महत्वाचा खेळाडू. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल प्राप्त झाली अमरला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 20 धावा 20.
अजूनही 11 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना सोपा झालाय मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या टीमसाठी. बॅकफुटला गेला, पुल केलाय, परंतु टायमिंग फारसं जुळलं नाहीये. एक टप्पा घेत आता बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा ते चौकार. आणखीन एक चौकार येतो अमर मराठेच्या बॅटमधून. अमर मराठेकडे वेगळी स्किल आहे, चांगली बॅटिंग तो करतो, वेगळ्या स्किलनं तो बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून स्ट्रोक चांगले येत आहेत. अगदी बुजुर्ग खेळाडू आहे, अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे अमर मराठे. ओ इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी बॉल पडलाय आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर. पण तो चेंडूनं मात्र शर्यत जिंकलेली नाहीये, कारण चेंडू अडला जातोय. तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहेत अमर मराठीला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत बिनगडीबाज 26. 2 षटकांचा खेळ संपलाय. पाहता वॉर्म दाखवला जातोय, हा ग्राफिक्स दोन्ही टीमच्या माध्यमातून. कारण कितीतरी वरचढ आहे आज बघायला गेलं तर मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आर्यन 11 या टीमच्या विरुद्धामध्ये. मॅनहट्टन दाखवला जातोय, खूप चांगलं टेलिकास्ट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट होती आर्यन 11ची, परंतु त्याच्या विरुद्ध इथे सामाजिक मातोश्री सामाजिक प्रतिष्ठाननं 12 धावा बनवल्या. 11 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये आर्यन 11 बनवलं, परंतु या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे कितीतरी वरचढ आहे. हे टॉवर्स दाखवले जातात आता स्क्रीनवरती. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा. 18 चेंडू 5 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये अंकुश आला बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल भिगेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतलाय. बॉल चालला आता फ्लाय स्लिपच्या दरम्यान, तिथे धाव आली नाहीये. म्हणजे आता 17 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 5. 32 शिराला स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 32 शिराला प्रीमियर लीगचं एक भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटची 3री रजनी आहे आज या स्पर्धेतला अंतिम दिवस, सुपर संडे. 1 धाव म्हणजे अजूनही 4 धावांची गरज आहे. सामना सोपा झालाय, अगदी आरामात रन चेस कडे चाललेत मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान टीम. 8व्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव इथे मिळते. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड होती रन आहेत 28. आता 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या 3. ओ बॅटची कडा लागली आणि ते खूप चांगला झेल पकडलाय, अगदी जमिनीला घेताचा विकेट किपर हर्षलनं चांगला झेल पकडला. अमर मराठीचा खेळ संपलाय. पहिला धक्का इथे दिलाय अंकुशनं. ॲक्शन रिप्ले, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रुबी कट घेतली बॅटच्या आतली कडा आणि काय तो झेल पकडला हर्षलनं. अप्रतिम देखणी, अगदी सुरेख झेल, मार्बलच झेल पकडला आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या टीमला. अमर मराठे बाद 5 बॉलमध्ये 13 धाबांचं योगदान दिलं. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी सूरज तांबीट. 32 शिरालाचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि ते फिनिशर, वेल फिनिशर आल्या डगआउट मधूनच सेट होऊन आलाय आणि सूरज तांबीट या बॅट मधून येतोय. हा विजय षटकार. हा सामना मात्र जिंकलेला आहे मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान या टीमनं. 9 गडी राखून हा सामना जिंकलाय.